मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढीपाडवा मेळाव्यातून विविध विषयांना हात घातला। औरंगजेबाच्या कबरीबाबत काय करावं याची रोखठोक सूचना त्यांनी मांडली। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी काय करावं म्हणजे इतिहास आम्हाला आणि येणाऱ्या नवीन पिढीला समजेल त्याबाबत राज ठाकरेंनी विचार मांडले। त्या ठिकाणी फक्त एक बोर्ड लावण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली। कुंभमेळ्यापासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सर्व बाबींवरून राज ठाकरेंनी सरकारवर थेट निशाणा साधला। दरम्यान मराठी भाषेवरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी भाषा आलीच पाहिजे, ज्याला मराठी येणार नाही त्याच्या कानाखाली बसणारच असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यातून दिलाय। आपण पाहूया। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला। मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे तुला पुरीन आणि उरीन। तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल। महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला काढला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही काढला। नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत? औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत। इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला। आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती। तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला? तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत। नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये। म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा, आज नाही आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत। मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सायलाट पिणार नाही मी। मग नव्याने वारं शिरलेल्या काही
हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं म्हणे? आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं. कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. ज्या महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं, कुठे चालले आमचा. विधानसभेमध्ये चर्चा कशावरती? औरंगजेबावर. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबलं काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय? मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे. आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही. आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात. दरम्यान राज ठाकरेंनी टीका केलेल्या